त्याला विचारा मग तसं काय मला एवढं माहिती नाही. हा बोला ना काय घ्यायचं पहिला मॅन ऑफ द मॅच घे मॅन ऑफ द मॅच. हॅलो हॅलो विनंती असेल दोन्ही संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण व्यासपीठाजवळ या. पारितोषिक वितरण समारंभाला या ठिकाणी सुरुवात होते. सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. खेळाडूंना विनंती आहे आपण त्वरितच व्यासपीठाच्या समोर या प्लीज. संघातील खेळाडूंना विनंती आहे आपण त्वरितच या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर या. फायनल मॅच मध्ये टीम होती बीएमसी सनरायझर्स विरुद्ध बीएमसी पलटण हा सामना रंगला. तर सर्व संघातील सर्व खेळाडूंना संघ मालकांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठासमोर यायचंय. आपण जातोय मुख्य पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेने. व्यासपीठावरती आपण पाहतोय सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय. तर प्रथमतः या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. पहिल्या सेमीफायनल मधील मॅन ऑफ द मॅच खेळाडू होता दादू. टीम होती बीएमसी पलटण. विनंती असेल दादू आपण व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. संजय साहेब आपणास विनंती आपण देखील व्यासपीठावरती या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. बीएमसी पलटण दादू या खेळाडूला दिला जातोय मॅन ऑफ द मॅच. दादूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. पहिल्या सेमीफायनल मध्ये या खेळाडूने एकाकी झुंज दिली. त्याच्या जोरावरती या संघ फायनल मध्ये दाखल झाला. एजे स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा माननीय श्री जय किशन साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील पारितोषिक दिलं जाईल. सेकंड सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. टीम होती बीएमसी सनरायझर्स या संघाचा मुदतसर खान. तर विनंती आहे मुदतसर आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती या. मुदतसर खान या खेळाडूला एजे स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा माननीय श्री जय किशन यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. रामभाऊ सायगावकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फायनलच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. रामभाऊ सायगावकर साहेबांच्या शुभ हस्ते खेळाडू होता ज्या खेळाडूने शेवटच्या बॉलवरती 3 धावांची गरज असताना षटकार ठोकला आणि आपल्या संघाला हा सामना नाही तर ही स्पर्धा जिंकून दिली. नाव आहे कल्पेश. आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी त्वरितच व्यासपीठाजवळ या. कल्पेश यांच्या अनुपस्थितीत एक अतिरिक्त खेळाडू त्यांचा या ठिकाणी पुरस्कार स्वीकारतोय. रामभाऊ सागावकर साहेब भारतीय कामगार सेनेचे चिटणीस आहेत आणि वरळी विधानसभेचे उपविभाग प्रमुख साहेब या ठिकाणी स्वतः कार्यरत आहे. विनंती साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. तर विनंती आहे श्री सुरेश घारे साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर वरळी विधानसभेचे उपविभाग प्रमुख माननीय श्री रामभाऊ साळगावकर साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. माननीय श्री सुरेश घारे साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देखील या ठिकाणी साहेबांना दिलं जातंय. रामभाऊ साळगावकर साहेबांच्या ठिकाणी सत्कार होतोय. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस
वरळी विधानसभेचे उपविभाग प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहेत. रामभाऊंचा या ठिकाणी सत्कार केला जाईल आयोजन समितीच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद भाऊ, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत. भारतीय जनता पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष माननीय श्री संदीप गुरव साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल श्री संजय कापसे सर, आपल्या शुभ हस्ते साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. साहेबांना देखील मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी पुष्पगुच्छ दिलं जाते. सत्कार होतो या ठिकाणी व्यासपीठावरती माननीय श्री संदीप गुरव साहेबांचा. आपण पाहतोय व्यासपीठावरती माननीय श्री रुपेश पुरळकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील माननीय श्री शशिकांत पवार साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा देखील सत्कार होतोय. प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल साहेबांना देखील दिली जाईल, याचा आपण स्वीकार करावा. थँक्यू सो मच. आलेल्या सर्वच मान्यवरांचं आयोजन समितीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी सत्कार होतोय एक अशा व्यक्तीचा जी ही स्पर्धा आपण पाहिली तर बीएमसी चॅम्पियन लीग 2023 ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. ज्या व्यक्तीमुळे त्यांचं नाव आहे श्री सुरेश तुकाराम गारे साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय. माननीय श्री प्रकाश जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा सत्कार केला जातील. एकदा जोरदार टाळ्या होत आहे. खेळाडूंना विनंती असेल सुरेश साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. कोणत्याही गोष्टीची कमी पडताळता कामा नये यासाठी आपण जर पाहिलं तर 9 वाजल्यापासून साहेब या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. रात्रीचे 1 वाजतोय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रकाश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुरेश साहेबांचा सत्कार होतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भारताचं संविधान असलेली अशी उद्देशिका साहेबांना देखील या ठिकाणी दिली जाते, त्याचा आपण स्वीकार करावा. खूप खूप धन्यवाद साहेब. आपला माणूस आणि आपल्या माणसाने या स्पर्धेनिमित्त खूप सारं लाख मुलाचं सहकार्य केलंय. खूप खूप धन्यवाद सुरेश साहेब. असंच प्रेम असं सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. धन्यवाद. तर विनंती आहे सर्व खेळाडूंना आपण त्वरितच व्यासपीठासमोर या. गमरे साहेब आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. गमरे साहेब विनंती आहे प्लीज आपण देखील व्यासपीठावरती या. तर संजय कापसे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गमरे साहेबांचा देखील सत्कार होईल. मायेची उबदार शाल कापसे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय गमरे साहेबांचा. सुरेश घारे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय गमरे साहेबांचा. साहेबांना देखील मायेची उबदार शाल आणि हे भारताचं संविधान असलेली ही स्पर्धेची आठवण म्हणून भेटवस्तू दिली जाते आणि प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी साहेबांचा देखील सत्कार केला जातोय. खूप खूप धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचं आयोजन समितीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर जातोय पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेने. प्रथमतः आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज एनी गेसेस कोणी ओळखू शकेल का? संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण आहे? नावं येत आहेत, 4 ते 5 नावं आली आहेत. आकाश देखील आले, मुदस्सर देखील आले, जय किशन नाव देखील या ठिकाणी आले, हितेश देखील आले या ठिकाणी आहेत. सुनील पवार त्यांनी नाव घेतले. जय किशन ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये 6 विकेट मिळवलेत. माननीय श्री गमरे साहेबांच्या शुभ हस्ते या खेळाडूला आपण पाहतोय
अमितभाई गुप्ता मोबी टाइमचे सर्वेसर्वा आहेत, त्यांच्या माध्यमातून एअरपोर्ट्स दिले जात आहेत. एक आकर्षक अशी ही ट्रॉफी या खेळाडूला दिली जाते. एकदा जोरदार टाळ्या होत आहेत जय किशन या खेळाडूसाठी, ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 विकेट घेतले आणि ही त्याच्या जोरावरती संघ ठरलाय चॅम्पियन. तो म्हणजे टीम आहे BMC सनरायझर्स. वेल पेड जय भाई. पुढील मॅच साठी आपणास खूप खूप शुभेच्छा असतील. शूज देखील दिले जात आहेत गमरे साहेबांच्या शुभ हस्ते. गमरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शूज देखील दिले जात आहेत या खेळाडूला. जय किशन या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार त्याने पटकावला आणि त्या खेळाडूला आपण पाहतोय एक आकर्षक असे क्रिकेटचे शूज देखील दिले जात आहेत आयोजन समितीच्या माध्यमातून. तर या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोणी ओळखू शकेल का? एनी गेसेस हु इज द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट? निमिष पाटील नाव आलंय, आणखी मागून तरी नावं येत आहेत. एक नाव जरूर आलंय कल्पेश. शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला त्याने, आपल्या संघाला विजय नाही तर या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं. कल्पेश ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. त्याच्या बॅट मधून एकूण 52 धावा ठोकल्या गेल्या आणि त्याच्या जोरावरतीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बेस्ट बॅटरचा पुरस्कार या खेळाडूला दिला जातोय. शशिकांत पवार म्हणजेच डॉक्टर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय. ज्या खेळाडूला दिले जातील अमितभाई गुप्ता म्हणजेच मोबी टाइमचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून पुरस्कृत असलेले एअरपोर्ट्स आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी या खेळाडूला दिली जाते. शूज देखील आहेत या खेळाडूला. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कल्पेश, ज्या खेळाडूने या मॅच मध्ये 52 धावा ठोकल्या. तर विनंती असेल माननीय श्री सुरेश घारे साहेब, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील पारितोषिक द्यायचं आहे. विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल. आपण पाहिलं तर अमित गुप्ता यांच्या माध्यमातून पुरस्कृत असलेले फायर बोल्ट या ब्रँडचे आकर्षक अशी ही आपण पाहिलं तर स्मार्टवॉच आहे. त्यानंतर AJ स्पोर्ट्स म्हणजेच जय किशन यांच्या माध्यमातून लाभलेली ही बॅट आहे आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी आपण पाहतोय. हु इज द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट? मी नाव घ्यायच्या आधी तुम्ही नाव घेतलंय. निमेश पाटील ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. ज्या खेळाडूने ठोकल्या 54 धावा, 6 विकेट पटकावले आणि संपूर्ण स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार त्या खेळाडूने पटकावलाय. माननीय श्री सुरेश घारे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथमतः आपण पाहतोय या खेळाडूला आकर्षक अशी ट्रॉफी दिली जाईल. तदनंतर अमितभाई गुप्ता म्हणजेच मोबी टाइम यांच्या माध्यमातून लाभलेलं आम्हाला हे स्मार्ट वॉच त्या ठिकाणी दिलं जातं निमिषला आणि एक आकर्षक अशी AJ स्पोर्ट्स म्हणजे जय किशन यांच्या माध्यमातून लाभलेली ही बॅट देखील या खेळाडूला दिली जाईल. आणि तदनंतर आपण पाहिलं तर एक क्रिकेटचे शूज देखील या ठिकाणी खेळाडूला दिले जात आहेत. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट खेळाडू आहे निमिष पाटील. निमिष पाटील ठरतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आणि शूज देखील दिले जात आहेत. AJ स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत असलेली ही बॅट आणि क्रिकेटचे शूज देखील या खेळाडूला दिले जातील. निमिष पाटील ठरतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. ज्या खेळाडूने केल्या 54 धावा, 6 विकेट त्याने पटकावले. प्रथमतः आपण चतुर्थ पारितोषिक या ठिकाणी सुपूर्द करणार आहोत. रामभाऊ साळगावकर आणि माननीय श्री संदीप गुरव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय 4 प्लेसचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. भाऊ विनंती आपण या ठिकाणी या. संदीप भाऊ आपणास देखील विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल.
आपल्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी पारितोषिक दिलं जाते. 4 प्लेस ज्या संघाने पटकावली तो संघ आहे बीएमसी योद्धा. आपल्या संपूर्ण संघाला घेऊन कर्णधाराला विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या. बीएमसी योद्धा संघ आपण पाहतोय चतुर्थ पारितोषिक त्यांनी पटकावलं. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. आकर्षक अशी ट्रॉफी आपण पाहतोय बृहन्मुंबई महानगरपालिकेची. त्या खेळाडूंना दिली जाते. रामभाऊ साळगावकर आणि संदीप गुरव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल. तृतीय पारितोषिक संघ आहे टीम बीएमसी लेजंड. माननीय श्री प्रकाश जाधव साहेब आणि माननीय श्री रुपेश पुरळकर साहेब आणि माननीय श्री शशिकांत पवार साहेब आपणा दोघांना विनंती आहे आपण देखील या ठिकाणी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तृतीय पारितोषिकाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. टीम बीएमसी लेजंड शशिकांत पवार साहेब आणि रुपेश पुरळकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जाईल. टीम होती बीएमसी लेजंड संघ आणि या संघाला आपण पाहतोय हा पुरस्कार दिला जातोय. तर या ठिकाणी आपण पाहतोय पुढील पारितोषिकाच्या दिशेने आपण जातोय. तर विनंती असेल माननीय श्री प्रकाश जाधव साहेब आणि माननीय श्री संजय कापसे साहेब आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आणि त्यांची इच्छा आहे रुपेश पुरळकर साहेब आपण देखील यायचंय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अंतिम उपविजयी संघाची जी आपण पाहतोय चषक हे त्यांच्याच सौजन्याने आम्हाला लाभलेला आहे. अंतिम उपविजयी संघ ठरलाय टीम आहे बीएमसी पलटण ऑरेंज आर्मी. विनंती असेल आपण या ठिकाणी वरती व्यासपीठावरती यायचंय. माननीय श्री संजय कापसे साहेब, माननीय श्री प्रकाश जाधव साहेब आणि माननीय श्री संजय पुरळकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सर्व खेळाडूंना पारितोषिक दिलं जात आहे. म्युनिसिपल मजदूर संघ युनियन कोड 52 से सरचिटणीस आहेत माननीय श्री प्रकाश जाधव साहेब. कामगार नेते समाजभूषण साहेबांच्या शुभ हस्ते आणि साहेबांच्या सौजन्याने आम्हाला ही ट्रॉफी पुरस्कृत आहे. या ठिकाणी अंतिम उपविजय संघ ठरलाय टीम बीएमसी पलटण. त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. अंतिम उपविजेता संघ ठरलाय बीएमसी पलटण. वेलपेड टीम बीएमसी पलटण. साहेब ट्रॉफी सुद्धा द्यायची आहे. ताई आपणास देखील विनंती आपण देखील या. ताई या. प्रकाश जाधव साहेबांच्या सौजन्याने पुरस्कृत असलेले हे चषक आपण पाहतोय बीएमसी पलटण या संघातील खेळाडूंना दिला जाईल. सर्वच मान्यवर आपण पाहतोय या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित आहेत. बीएमसी चॅम्पियन्स लीग 2023 पर्व पहिलं या स्पर्धेचं अंतिम उपविजेता संघ ठरलाय बीएमसी पलटण ऑरेंज आर्मी. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. तर विनंती आहे माननीय श्री सुरेश गारे साहेब
आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय एजे स्पोर्ट्सचे सर्वा माननीय श्री जय किशन साहेबांचा. जय किशनजी, विनंती आहे आपण देखील या ठिकाणी या व्यासपीठावरती आपल्या या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जातोय. माननीय श्री सुरेश घारे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय एजे स्पोर्ट्सचे सर्वा माननीय श्री जय किशन साहेबांच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी जर आपण पाहिलं तर आकर्षक अशा ट्रॉफीज होतात, त्यांच्याच माध्यमातून आम्हाला पुरस्कृत होते या स्पर्धेनिमित्त. आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या जय किशन यांच्यासाठी. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी जे चषक आपण पाहिले त्यांच्याच सौजन्याने आम्हाला पुरस्कृत होते. त्यानंतर आपण पाहिलं तर या 30 खेळाडूंना मेडल्स दिले गेले, ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. खूप खूप धन्यवाद जय किशन. आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचच्या बेस्ट बॅटरच्या पुरस्कारासाठी जी बॅट दिली गेली ती सुद्धा जय किशन यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली होती. सर्व मान्यवरांना विनंती आहे, प्रकाश जाधव सर आपणास देखील विनंती आहे, आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती या. आणि जातोय मुख्य पारितोषिकाच्या दिशेने. आम्हाला हे पारितोषिक लाभलेलं आहे स्वर्गीय सतीश बंदरकर यांच्या स्मरणार्थ. सतीश 11 यांच्या सौजन्याने आम्हाला हे पारितोषिक लाभलेलं आहे. संघ आहे बीएमसी सनराइज. हा संघ ठरलाय या संपूर्ण स्पर्धेतील अंतिम विजयी संघ. चॅम्पियन्स संघ आहे बीएमसी सनराइज. तर विनंती आहे संपूर्ण संघ, टीम कॅप्टन आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या. संघ मालकांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. बीएमसी चॅम्पियन लीग 2023 टीम कॅप्टन संघ मालक मुंबई महानगरपालिका चॅम्पियन्स लीग 2023 पहिल्या पर्वाचा मानकरी ठरलाय संघ आहे बीएमसी सनरायझर्स. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या संघासाठी. माननीय श्री सुरेश घारे साहेबांच्या शुभ हस्ते, आपला माणूस साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिलं जातं या खेळाडूंना. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टीम होती बीएमसी सनरायझर्स हा संघ. कल्पेशने चांगली कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याच्या जोरावरतीच बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्याने पटकावला आणि हा संघ आहे बीएमसी सनरायझर्स ठरतोय अंतिम विजयी संघ. वेल प्लेड टीम बीएमसी सनरायझर्स. कॉंग्रॅच्युलेशन टीम बीएमसी सनरायझर्स.